एज किती 50? 50 बरं. चालू 50. ठीक आहे. मग अशी आमच्या डॉक्टरने माहिती घेतलीच तर त्या आधारे जर काही प्रश्न पुन्हा एकदा विचारतो. तर तुम्ही असं सांगितलं की ताठरता यायला वेळ लागतो आणि आले तर जास्त वेळ टिकून राहत, बरोबर आहे? ते सोडून लिंग लहान आहे, लिंग वाकडा आहे वगैरे अशी काही शंका आहे? तसं काय नाही. हस्तमैथून केल्यामुळे अशक्तपणा आल्यावर असं वाटतं तसं काय वाटतं? पूर्वी केलं होतं पण हस्तमैथून केलं, पाप केलं असं काही गैरसमज नाही वाटत, बरोबर? ठीक आहे. स्वप्नदोष वगैरे होतो असं काय? तसं काय लघवी किंवा संडास करताना धातू जातो असं काही? नाही. तसं काय नाही. तर लघवी कसं आता मला दिवसात कमी कमी 5-6 वेळा झालं लगीला 5-6 वेळा जावं लागतं. आणि संध्याकाळी पण 3 वेळा तर उठतोय, 3-4 वेळा. ओके. शुगरचा त्रास आहे? शुगरचा त्रास काहीच नाही मला सर. शुगर गोळ्या चालू आहेत का? गोळ्या तर ते सांगितले असं चालू. ठीक आहे. ते सरांना लावले मी. हम्म. काही गोळी नाही ना मला. शुगर पण लई नाही, असं 150च्या वर काही एवढी नाही. हा. 160, 150, पण 140. कंट्रोलमध्ये आहोत. हा. ठीक आहे. तंबाखू चालू आहे? तंबाखू तुला ड्रिंक वगैरे काही नाही नाही, ना? काय नाही. बाकी काही अगोदर कुठे ट्रीटमेंट घेतले? नाही. हा? आमच्या गावाला एक म्हणजे नाही. हा. त्यांनी मला सांगितलं, आमच्या गावालाच आहे तो, हो. त्यांची लॅब आहे. आहे की? हा. त्यांनी मला सांगितलं आळीकर सरांच्याकडे जा. हम्म. मी म्हटलं चला ठीक आहे, झाली असं. बरं. आठवडा झाले यायचे. आता लई दिवसापूर्वी नाही, आता 6 महिने झाले. चला तेवढं आहे असं. हा, बरं. ठीक आहे. आता कसं आहे सांगतो तुम्हाला, तुम्ही जी माहिती दिली ना त्या आधारे जर बघितलं तर लिंगामध्ये जी क्षमता आहे, ताठरता जी आहे ती रक्तवाहिनीवर अवलंबून असते. रक्तवाहिनी व्यवस्थित असेल तर काय अडचण येत नाही शकत. जर त्यामध्ये दोष असेल, तंबाखू, गुटखा, बीपी, शुगर, मग रक्तवाहिनीत दोष निर्माण होतो. म्हणजे रक्तप्रवाह कमी असतो, रक्तप्रवाही तसं पसरत नाही किंवा जात नाही, त्यामुळे हे ताठरतेची अडचण येऊ शकते. मग त्यात दोष आहे की नाही बघायचं असेल तर लिंगाची शक्यतो सोनोग्राफी करावी लागते. फिनाईल डॉपलर स्टडी होतो, पण ते करावं लागतं. ते आपण आता मी चिठ्ठी दिले, पुढच्या वेळी करून घ्या. काही वेळा काही रक्ताची तपासण्या पण कराव्या लागतात. कोलेस्ट्रॉलची लेवल चेक करावी लागते म्हणा, किंवा कधी कधी थायरॉइडची पण टेस्ट करावी लागते, ज्या लैंगिक क्षमतेशी निगडीत असतील तर. ती पण चिठ्ठी तुम्हाला मी दिली. ठीक आहे. मग सध्या तुर्तास काय करू शकतो आपण? तुर्तास आपण औषध चालू करूया. ताठरता येण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी औषध चालू करूया. एक गोळी रोज सकाळी आहे, एक गोळी रोज संध्याकाळी आहे. बाकीच्या गोळ्या जेव्हा तुम्हाला रिलेशन ठेवायचे आहेत त्यावेळी तुम्ही 1 तास अगोदर वापरू शकता. लक्षात आलं काय म्हणतो? हा. आता फरक पडला तर चांगलीच गोष्ट आहे. फरक नाही पडला समजा इन केस, तर आपल्याला दुसऱ्या लेवलचं औषध किंवा तिसऱ्या लेवलचं औषध किंवा बदलून आपल्याला प्लॅन हा करावा लागतो. ठीक आहे. आता रक्तात दोष आहे की नाही बघायचं असेल तर आपल्याला सोनोग्राफी आणि ह्या औषधी तपासणी तर नक्की जरूर करावं लागेल. लक्षात? हा. आणि फरक जरी पडला तर ट्रीटमेंट साधारणपणे 30-40 वेळा घ्यायचे, म्हणजे 3-4 वेळा यायचे तुम्हाला. असं लक्षात? ह्याच्यामध्ये पण औषधं मी मगाशी म्हटलं तसं औषधं पहिल्या टप्प्यात असतात, फरक नाही पडला दुसऱ्या लेवलचं, तिसऱ्या लेवलचं अशा औषधं असतात. त्यामुळे काही घाबरायचं कारण नाही. तसं औषध देतो त्यामुळे तुम्हाला तसं यश मिळेल, काय अडचण. आता शेवटी काय करायला सांगतो मी, औषध देतो तसं घ्या. युट्यूबवर संबंध कसे ठेवायचे त्याचा एक व्हिडिओ पण आहे. निर्मल हॉस्पिटल मिरजमध्ये लैंगिक समस्या हे करा. आणि ते इव्हन तुमच्या लैंगिक समस्यासाठी एक सेपरेट चॅनल पण आहे युट्यूबचं. त्यावर सेपरेट तुम्ही आमचं इंस्टाग्राम किंवा युट्यूब चॅनल बघा आणि त्यात कशा पद्धतीनं संबंध ठेवले पाहिजे हे सगळं व्यवस्थित बघा. कसं झालं काय म्हणतो? थोडं औषध तसं करा. 3-4 वेळा यायचंय. मग मोबाईलवर किंवा टीव्हीवर तुम्ही जसं सांगितलं तसं करा. पुढच्या वेळी तपासण्या करून या. आपण आणखी जरूर जसं आवश्यकता आहे त्यानुसार आपण प्लॅनिंग करूया.